दीपो मित्रांनो, मी किशोर जोटे. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. नुकतंच आपण UDASमधील प्रोफाईल अँड फॅसिलिटीज या पोर्टलला सर्टिफाय कसं करावं याबद्दलचा व्हिडिओ पाहिला होता. काही शाळांना मात्र स्क्रीनवर दिसते त्या पद्धतीने एक किंवा या दोन्ही रेडमध्ये दिसत आहे. त्या पद्धतीने अडचणी येत आहेत. नंबरची एक आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स आर नॉट अपडेट आणि स्टेटस आहे फेल. आणि दुसरे आहे स्कूल रेकॉग्निशन डिटेल्स आर नॉट अपडेटेड आणि फेल पुढे स्टेटसमध्ये दिसत आहे आणि त्यामुळे आपलं जे आहे ते पोर्टल सर्टिफाय होत नाही. तर पहिला जो भाग आहे तो इथे आपल्याला स्वतःला एडिट करता येतो, मात्र दुसरा जो तो आपल्याला एडिट करता येत नाही, अपडेट करता येत नाही. त्यासाठी आपल्याला BO लॉगिन वरून ते करून घ्यावं लागणार आहे. तर पहिला भाग जो आहे कॉन्टॅक्ट डिटेल्स आर नॉट अपडेटेड. कॉन्टॅक्ट डिटेल्स अपडेट आपण कसे करू शकतो ते पाहूयात या व्हिडिओमध्ये. तर आपण चला वळूयात लाडक्या आपल्या क्रोम ब्राउझरकडे. क्रोम ब्राउझरवर आल्यावर आपल्याला टाईप करायचं आहे UDAS. सर्च केल्यानंतर जी पहिली लिंक येईल त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इन फॉर ऑल मॉड्यूलवरती आपण जाऊयात. इथे आपलं राज्य निवडून गो वरती जाऊयात. गो केल्यानंतर इथे निळ्यामध्ये UDAS कॉमन लॉग इन आहे त्यावरती आपण क्लिक करूयात. नेहमीप्रमाणे आपण साइन इन होऊयात. युजरनेममध्ये आपला UDAS नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून. आता आपल्याला जे माहिती अपडेट करायची आहे ती पहिल्या नंबरची जी आपल्याला निळ्यामध्ये टॅब दिसते स्कूल डायरेक्टरी अँड युजर मॅनेजमेंट मोड यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे पेज ओपन होईल. याला आपण डेस्कटॉप सेट करून घेऊयात. उजव्या कोपऱ्यात जे 3 डॉट आहे त्याला क्लिक करूयात आणि डेस्कटॉप साईटवरती क्लिक करूयात. डेस्कटॉप साईटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला हे टॅब्स अधिक चांगल्या पद्धतीने दिसतील. तर पहिले बघा ही कॉन्टॅक्ट डिटेल्सची टॅब. या टॅबमध्ये जाऊन आपण आपली जी माहिती आहे ती माहिती इथे अपडेट करू शकतो. मुख्याध्यापकांचा आपला मोबाईल नंबर, ईमेल ID हे सर्व चेक करू शकतो. जर बदलायचं असेल तर इथे बदल करून आपण अपडेट करू शकतो. तर आता इथे कंप्लीटेड दिसते. ज्यांचं नसेल तिथे रेडमध्ये नॉट कंप्लीटेड असं येईल. इथं व्ह्यूवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. व्ह्यूवरती क्लिक केल्यानंतर इथे आपले जे काही माहिती आहे ते आपल्याला बघायची आहे. त्यानंतर इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये हे एडिटचं ऑप्शन दिसते बघा, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे माहिती आता एडिट करता येईल. ती माहिती एडिट करून झाल्यानंतर किंवा जर माहिती बरोबर आपल्याला आढळली तर या माहितीला फक्त आपल्याला खाली इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये कॅन्सल आणि अपडेटची जी टॅब आहे निळ्यामध्ये त्या अपडेटवरती आपल्याला फक्त क्लिक करायची आहे. आपली माहिती जी आहे ती अपडेट इथे आता झालेली आहे. तर 2 नंबरचं जे होते आपल्याला एरर तो इथे ॲडिशनल डिटेल्स इथे आपल्याला काही करता येत नाही, पण इथे व्ह्यूवरती जर क्लिक केलं तर इथे आपल्याला एडिटचं जे आहे हे टॅब दिसते, मात्र ही फ्रीज केलेली आहे. तिथे आपल्याला एडिट करता येत नाही. आपल्याला BO लॉगिनशी संपर्क साधावा लागणार आहे. BO लॉगिनवरून आपली माहिती अपडेट झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा आपल्या स्कूल प्रोफाईल अँड फॅसिलिटीज या टॅबवरती यायचं आहे. इथं डाटा कॅप्चरवरती क्लिक करून आपलं जे आहे ते स्कूल सर्टिफाय करून घ्यायचं आहे. तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये एवढंच. भेटत पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.